बघा मित्रांनो, एनटीपीसी 2024 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. एका राशीवर 3 वर्षासाठी एका निश्चित दरावर चक्रवृद्धी व्याज आणि साधारण व्याजमधील अंतर 2541 रुपये आहे. मग काय म्हणते, आणि 2 वर्षासाठी 840 आहे. म्हणजे पहिल्या वर्षी 840 असेल मित्रांनो, आणि दुसऱ्या वर्षी याचे डबल होतील. किती होते? 1680 रुपये. यांची करा बेरीज. 0 0 8 4 12 2 हातच्या 1 8 6 14 1 15 5 हातच्या 1 1 आणि 1 2 म्हणजे 2541 आणि 2520 मधलं अंतर किती आहे मित्रांनो? तर अंतर आहे 21. आता 21 रुपये अंतर आहे, हा याच्यावरच व्याज मिळालेला असेल काहीतरी. ठीक आहे, मग या 21 ला काय करायचं आहे? 21 इंटू 100 म्हणजे 2 शून्य लावा सरळ सरळ, डिवाइड बाय 840, काटा. 84 दुने 168, 10 तून 8 गेले 2 हातच्या 1, 11 तून 7 गेले 4, 8 पंचे 40, 4 पंचे 20, 2.5. तर 2.5% हा चक्रवृद्धी ऑप्शन नंबर 2.